सोयरा 2 किलोमीटर झालाय आमचा वॉक. आता इथनं परत रिटर्न घरी जायचंय, पण इथं एक ओपन जिम पण आहे. गुड मॉर्निंग गाईज, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अरे प्रश्वर. आज आहे फिटनेस जर्नीचा आपला 3रा दिवस आणि आज आम्ही बाहेर मॉर्निंग वॉकसाठी आलोय. सकाळी तसं आम्ही 5 वाजताच उठलो होतो, दोघं पण, पूजा आणि मी. बट थोडे आवराआवरी करूच तो टाइम गेला आणि मेन म्हणजे सोयराला उठवत होतो. सोयरा उठायला तयार नव्हती. आज तिला स्कूलला सुट्टी आहे, आम्हाला पण ऑफिसला ऑफ आहे, त्यामुळे थोडं निवांत आहे, काही कसली काही गडबड नाही. त्यामुळे आम्ही बाहेर मॉर्निंग वॉकला आलोय आज. तर काहीच मस्त असं मॉर्निंग क्लायमेट आहे. सकाळी जेव्हा उठलो होतो 5:15 तेव्हा पाऊस पडत होता. रस्ते तुम्हाला ओले दिसतच असतील. आणि एक अर्धा तास पाऊस पडला चांगला आणि त्यानंतर थांबला. आता जर ऊन वगैरे पण आले बाहेर जरा, पण छान वाटतंय, फ्रेश एअर, प्रसन्न वाटतंय एकदम. 2 दिवस घरात वर्कआउट केला. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं चला जाऊ आज बाहेर. कारण काय आज जास्त म्हणजे घाई गडबड नाही सकाळची. सोयरूचा ब्रेकफास्ट किंवा तिचा टिफिनची तयारी वगैरे, सुट्टी आहे त्यामुळे निवांत आज जरा. सोयरा मॉर्निंग वॉकला आली तू? भरपूर जण असतात रोडला वॉक करायला. तर काही थोडस वॉकला यायला वेळ गेला. थोडा लवकर यायचा प्रयत्न करत होतो मी, कारण गर्दी कमी असते. आता जसा जसा टाइम होत चाललाय तसे तिथं रस्त्यावर गर्दी पण होते भरपूर. भरपूर जण फिटनेसकडे लक्ष देतात. तर तुम्ही सगळं बघू शकता, जे समोरनं येत होते त्यांना कळालं वाटतं मी व्लॉग शूट करतोय त्यांनी. तर बघ किती छोटू आहे बघ पिल्लू. अरे काय नाही करत तो, बघ किती छान आहे, क्यूट आहे बघ. जा ना जवळ. मा चालली. सोयरा घाबरायला लागली, नाही तर डॉगी डॉगी करते, समोर आलं की घाबरते लगेच. किती महिन्याचं आहे? 3, 2, 2 महिन्याचं. वा, छान आहे, नाईस ना. तर गाईज आम्ही वॉक करून आलोय. ऑलमोस्ट 2 किलोमीटर झालाय आमचा वॉक. आता इथनं परत रिटर्न घरी जायचंय, पण इथं एक ओपन जिम पण आहे आमच्या इथं, हे तुम्ही बघू शकता. तर इथं पूजा पण ते एक्सरसाइज करते तिथं. लेग वर्कआउट चालू आहे, लेग वर्कआउट. कसं वाटतंय? आणि प्रशांतचा एक्सरसाइज. तिला ऍक्च्युली हे गार्डनच वाटतं इथे ओपन जिमला जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा. गाईस, जिवंत उदाहरण, पोरी बापाच्या लाडक्या का असतात ह्यामुळे. काकी कुठे राहता तुम्ही? सोलापूरच्या आहेत. आम्ही साई मंदिराकडे राहतो. ओके, कसं वाटतंय पुण्यात येऊन? गाईस, रोज घरी स्किपिंग करतो, आज बाहेर करतोय. तर काय आम्ही इथं एक्सरसाइज करत होतो, स्किपिंग करता करता हे दादा पण वॉक करत होते. त्यांनी आम्हाला बघितलं आणि आमच्याकडनं दोरी मागितली, बोलले मी पण करतो.
फिटनेस छान आहे त्यांचा. ते मगाशी तिथे पुशअप्स मारत होते. हा, मगाशी आम्ही बघितलं होतं त्यांना, ते तिथं पुशअप मारत होते. छान छान. आमच्या सोबत सोयराचा पण भरपूर एक्सरसाइज चालू आहे. ऐकायला तयार नाही, म्हणते मी पण आता बॉडी बनवणार. आम्हाला वेट लॉस करायची गरज आहे आणि तिला वेट गेन करायची गरज आहे. तर काहीच मॉर्निंग वॉक करता करता येऊन पोहोचले आम्ही मार्केटमध्ये, भाजी मंडईमध्ये दिघीच्या. तर आता घरात भाज्या पण नाही, संपल्या होत्या. आणि आमचं डाएटचं लागतं आम्हाला, जे सॅलडसाठी गाजर काकडी 2 दिवसापूर्वी घेतलेली ती पण संपली आहे. तर पूजा म्हटली आता आलोच आहे तर आपण घेऊन जाऊ भाज्या वगैरे थोड्या. तर आता चाललोय आम्ही भाजी घ्यायला. कशी आहे काकडी? 40 रुपये किलो. काकडी आहे 40 रुपये किलो. आणि टोमॅटो कसे बोलले? टोमॅटो पण 40 रुपये किलो. केलं प्ले. तर काय वॉकला आलो तेव्हा ऊन आलं होतं, चांगलं कवळं ऊन पडलं होतं. आणि वॉक करून भाजी वगैरे घेऊन आता रिटर्न येऊस्तोवर आबाळ भरला आणि पाऊस सुरू झाला. एकदम से वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए. आणि आम्ही रेनकोट अम्ब्रेला काहीच घेऊन नाही आलो. म्हणजे असं घरातनं निघताना कवळं ऊन पडलं होतं, पाऊस नाही पडणार असं वाटलं होतं, पण पाऊस यायला लागला. त्यामुळे आम्ही थांबलो आता झाडाखाली एका. पाऊस थांबल्यावर जाऊ परत वॉक करत, 1-2 करत. लेफ्ट राईट 1-2 काही. तर काही पाऊस आता थोडा बारीक झालाय, त्यामुळे आम्ही निघालो आता घरी जायला. अजून 2 किलोमीटर वॉक करायचं आहे घरी पोहोचूस तर. तर छत्री आणि अम्ब्रेला नव्हती म्हणून आम्ही झाडाखाली थांबलो होतो जरा. सोयरा होती सोबत. ते क्लायमेट चेंज झालं लगेच बोलत होती थंडी लागते म्हणून, त्यामुळे थांबलो होतो आम्ही. गाईस, ह्या दोघं बापलेकांची कुजबूज चालू आहे. मागे बघितलं तर यांचं काहीतरी चाललं होतं, रनिंगचा प्लॅन आहे. तर बघूया आता कसे पळतात ते. गाईस, 1, 2, 3 गो. ये क्लॅप क्लॅप क्लॅप. ए सोयरा जिंकली जिंकली. तर गाईज 8:45 झालेत. 7:15 घरातनं निघालो होतो आणि 8:45 झालेत आता. आणि 1-2-3 मिनिटात आम्ही घरी पोहोचू आता. तर भरपूर वॉक झालाय, भरपूर ऍक्टिव्हिटी झाली आमची आज. त्यामुळे आज घरीचं वर्कआउट आता करणार नाही, कारण बाहेर करून झालाय आमचा दोघांचा पण वर्कआउट. रनिंग पण केली आम्ही आज. तर आता घरी जाऊन फ्रेश व्हायचंय, घर आवरायचंय, सोयराला नाश्ता ब्रेकफास्ट द्यायचा आहे. आम्ही परत ब्लॅक कॉफी पिणार आता घरी जाऊन. आणि घरातली कामं आहे ती करणार दोघं पण. आणि त्यानंतर मग दुपारची जेवायची तयारी आमची. तर काहीच 9:45 झालेत. वॉक करून आलो, थकलो होतो खूप. आम्ही तिघं पण थकलो होतं. सोयरा तर सायकलमध्ये बसूनच थकली होती, पाय दुखतात करत होती रस्त्यामध्ये. ती सायकलमध्ये बसून आम्ही तिला ढकलत होतो. एकदा पूजा, एकदा मी. आमची अशी टर्न होती. आणि येताना आम्ही सांगितलं तुम्हाला की भाजी मार्केटमध्ये गेलो होतो, तर येताना भाजी घेऊन आलोय, कोथिंबीर, शिमला मिरची वगैरे. तर आता तेच घरातली कामं म्हणजे तेच आता साफ करून ठेवायचं काम चालू आहे. तिला कोथिंबीर साफ करण्यात हेल्प करतोय, पटापटा काम व्हावी म्हणून, कारण भूक पण लागेल आता थोड्या वेळाने. मग जेवणाचं पण तयारी करायची आहे. जेवायला आज आपल्याला काय? हा, काल पूजा. अच्छा, काल पूजाने मूग आणि थोडेसे तांदूळ भिजवले होते सोबत. तर ते आता ती मिक्सरला वाटणार आहे. त्यात काय आलं, लसूण आणि कोथिंबीर वगैरे टाकून, आणि त्याचे आम्ही डोसे बनवणार आहे. म्हणजे हाय प्रोटीन आज आमचं मील असणार आहे. कारण 2 दिवस आम्ही भाजी, भाकरी, राईस वगैरे खाल्लाय. तर आज आम्ही फक्त मोस्टली प्रोटीन इंटेक जास्त करणार दुपारी.
त्यामुळे आम्ही आज कालच ठरवलं होतं की भात वगैरे नको आज खायला किंवा भाकरी चपाती पण नको, मूग डाळीचे चिल्ले किंवा डोसा म्हणतात ते आम्ही आज बनवणार आहे आणि ते खाणार आहे. आणि ते आम्हाला आवडतात पण, सोयराला पण आवडतं, सोयरा पण खाईल आमच्यासोबत. है ना पिल्लू? पिल्लूचं काय चालतं आता? पिल्लू आमची पेंटिंग करत बसली आहे. पेंटिंग आणि टी शर्ट वर टी शर्ट घालून बसली. हा, जरा दाखव उभी राहून काय घातले तू कपडे. तर काहीच तिने कपडे बघा कसे घातलेत. स्वतःचा टी शर्ट तर घातलाय, इथं आहे, इथं 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 थांब. पाठीमागून आणि पूजाचं टी शर्ट पण वरनं घालून घेतलंय गाऊन सारखा, छान दिसते. नाईस. दाव तिथं बघ. हाय तर. लाजली ती, पळाली. तर गाईज घरात साफसफाईचं काम चालू आहे जरा, वीकेंड असल्यामुळे घर खूप घाण झालंय. सोफा वगैरे, ही सोयरू सोफ्यावरच बसून झोपून खात राहते आणि सगळं खाल्लेलं तिथं पाडते, त्यामुळे गादी वगैरे काढून जरा साफसफाई करायचं चाललंय का. आणि सोयरानी पूजानी सोयराला बडबड केली कामामध्ये लुडबुड करते म्हणून, तर स्वतःहून झाडू घेऊन झाडू मारायला लागली आता. चल चल, छान झाडू मार, एकदम मस्त. ड्रेस तर बघा तिचा. फ्युचर फॅशन डिझायनर आहे ती, स्वतःचे कपडे स्वतःच डिझाइन करायला. फॅशन डिझायनर आहे ती, स्वतःचे कपडे स्वतःच डिझाईन करून घालते काही. सो पूजाचा टी शर्ट घातलाय आणि एक गळा, एक हात बाहेर काढून ठेवलाय. चल चल, मस्त छान झाडू मार. कलरचा बॉक्स किचन आतमध्ये ठेवला, बेडरूम मध्ये. तर काही दुपारचे 12 वाजून गेलेत आणि जेवणाची वेळ झाली आहे, पण अजून जेवण तयार झालेलं नाहीये, कारण आम्ही घरातली कामं करत होतो, बरीच कामं होती, त्यामुळे थोडा उशीर झाला. आत्ताशी आमची आंघोळ झाली आहे आणि पूजा किचनमध्ये तेच मूग डाळचे डोसे बनवते. आणि सोयराला पण भूक लागली होती, त्यामुळे ती पण ॲपल खात बसली आहे. ते बघा, ॲपल कापून दिलता तिला, ॲपल खाते ती. आणि आता आम्हाला पण भरपूर भूक लागली आहे आणि किचनमध्ये जाऊन बघूया आपण की पूजा काय बनवते, कसं बनवते ते. सो मंडळी, डोसे मस्त बनतात इथं, मूग डाळीचे. अरे वा, काय काय बनवलंय. डोस्याची तयारी म्हणजे डोसे बनतात आहे. चटणी खोबऱ्याची, सॅलेड आहे, ओके, काकडी गाजर कापून ठेवलंय आणि डोसे. मंडळी, आम्ही ठरवलंच होतं काल की आज राईस वगैरे खायचा नाही किंवा भाकरी पण नाही, कारण 2 दिवस आम्ही तेच खात होतो, त्यामुळे आज फक्त डोसे, 4-5 डोसे खाऊ एकाच टायमाला. तर काहीच 12:30 झालेत आणि जेवण पूर्ण तयार झालंय. खूप भूक लागली आहे, कालच्यापेक्षा आज जास्त भूक लागली आहे, कारण आज कॅलरीज पण भरपूर बर्न केला आम्ही. सकाळी सकाळी बाहेर वॉकला गेलो होतो, तुम्ही पाहिलं सगळं, रनिंग वगैरे केलंय, स्किपिंग केली आहे, त्यामुळे आज कडकडून भूक लागली आहे. तर आम्ही आता जेवतो. सोयरा पण आमच्यासोबत बसली जेवायला, तिला पण मूग डाळचा डोसा आवडला वाटतं, टमॅटो केचप सोबत ती पण खाते ते. तर चला, आम्ही पण आता जेवून घेतो. तर गाईज संध्याकाळचे 7 वाजत आलेत. दुपारचं जेवण केल्यानंतर आम्ही घरात रेस्ट केला, आराम केला बराच, म्हणजे झोपलो जरा, थकलो होतो जरा. आणि त्यानंतर आज सोयराला हॉस्पिटलमध्ये येऊन तिला विटॅमिन एचे ड्रॉप द्यायचे होते, म्हणजे मल्टीविटॅमिन होते, विटॅमिन ए बी सी डी ई होते. आणि तर आम्ही त्यासाठीच थांबलो होतो. आता जस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला ड्रॉप दिले आम्ही. आणि आता पूजाची मैत्रीण, एक फ्रेंड आहे, त्यांच्या घरी चाललोय आम्ही, कारण ते पूजाची साडी दिली होती तिथं,
त्यांना नेसायला. तर ती आता पूजाला हवी आहे, लागते वाटतं तिला, तर ती घ्यायला चाललोय. तर अशा प्रकारे आजचा आपला फिटनेस सिरीजचा डे 3 संपलाय. आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तर डे 4 आपला उद्या स्टार्ट होईल. तर तुम्ही सगळे व्लॉग बघत चला या सिरीजचे, हीच रिक्वेस्ट आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.